सरकार वरवरची कामं करतात. आता ही बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता, ही घाण बघा, ही सगळी घाण आहे. तर जसं की तुम्ही पाहतात, 2 कलश असे उघडे घातलेले आहेत आणि एक कलश अक्षरशः तिथे ठेवलाय, तरी पण माणसांनी तिथे खाली घाण केलेली आहे. कलश मध्ये कचरा न टाकता कलशच्या खाली कचरा टाकलेला आहे. खरं तर व्हिडिओ मध्ये वास येणार नाही, पण खाडीचा वास इतका घाण आहे इकडे, तर काय बोलायला नको. परत इकडे बघायला गेलं तर साफ तर करून गेलेत, आपण बघतोय की साफ करून गेले, गाडी आलेली साफ करून, पण इथे बघा किती घाण आहे. इथे मोठा असा कचरा आहे. हे एंट्रन्स आहे, तुम्ही बघू शकता, इथे एंट्रन्स आहे. इथून आपण बीच एंटर करतो आणि बीच एंटर केल्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता कचरा बऱ्याच प्रमाणे आहे. तो कचरा कचऱ्याच्या डब्यात न जाता आज तो बीच वरती असाच मोकळा ठेवलेला आहे. तुम्हाला काय वाटलं? मी इकडे खूप निसर्ग बघायला आले आणि निसर्गाचा आस्वाद घ्यायला आले, पण तसं नाहीये. हा जो निसर्ग तुम्हाला दिसतोय आणि हा जो समुद्र तुम्हाला दिसतोय, तो खरं तर समुद्र या गोष्टींसाठी ओळखला जातो, हो की नाही? असंच वाटतंय तुम्हाला? जसं की तुम्ही पाहत आहात, समुद्राच्या साईडने एवढी घाण आहे, इतकी घाण आहे तर काय बोलायला नको. आणि कदाचित आजच साफ करून गेलेले आहेत, पण मला नाही माहिती कोणत्या अँगलने त्यांनी साफ केलं इकडे. हे बघायला गेले तर बघा, इकडे नारळ पडले. परत ही जी किनार दिसते समुद्राची, ही समुद्राची जी अख्खी किनार आहे ती अशी कचऱ्याने भरलेली आहे, म्हणजे समोर माणूस जाऊ पण शकत नाही. आणि खाडीचा वास, खरं तर व्हिडिओ मध्ये वास येणार नाही, पण खाडीचा वास इतका घाण आहे इकडे, तर काय बोलायला नको. परत इकडे बघायला गेलं तर साफ तर करून गेलेत, आपण बघतोय की साफ करून गेले, गाडी आलेली साफ करून, पण इथे बघा किती घाण आहे. मुंबई ही समुद्रावर तोडा घातल्यासारखी अशी मुंबई आहे, पण बघायला गेलं तर समुद्राच्या ठिकाणी घाण आहे. आपणच आपली पर्यटक स्थळ किंवा आपणच आपले बीच हे चांगले ठेवत नाही. आणि सरकार म्हणायला गेलं तर सरकार वरवरची कामं करतात. आता ही बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता, ही घाण बघा, ही सगळी घाण आहे. पूर्ण मोकळा आहे. 4-5 ठिकाणी माणसं दिसत आहे तुम्हाला, कारण खाडीचा इतका घाण वास आहे इकडे. आणि तो खाडीचा वास खरं तर या कचऱ्यामुळे आहे. तर तुम्ही जसं बघत आहात, बीच वरती खूप घाण आहे आणि ही जी घाण तुम्ही जवळून दाखवते, तुम्हाला या जवळून दाखवते, कोणीही समोर जाणार नाही, इतकी घाण आहे. इथे साफ तर केलंय, गाडी आलेली वाटतं साफ कराय. सरकार खरंच खूप चांगलं काम करतंय, पण खरंच हे काम केल्यासारखं आहे का, हा मोठा प्रश्न आहे. हे जे निसर्ग आहे, हे खरं तर निसर्गप्रेमी असं म्हणतात. आपला निसर्ग वाचवायची बाता करतात आणि आपला निसर्ग छान दिसला पाहिजे, सुंदर दिसला पाहिजे असं म्हणतात ते पर्यटकाकडून. पर्यटकच घाण करतात की आपलीच माणसं ही घाण करतात हेच समजत नाही. ज्याला समुद्र बघायचा आहे आणि प्रभादेवी, दादर हे खरं तर म्हणायला गेलं तर प्राईम स्पॉट आहे मुंबईचा. माणसं आवर्जून इथे येतात बघायला. दादर चौपाटी आहे, प्रभादेवी बीच आहे. आता आपण जिथे गेलेलो बत्तेरी, ते एक स्पॉट आहे, वरळी बत्तेरी. समुद्र तिकडे अक्षरशः आपण घाण बघितली आणि आज समुद्राच्या बाहेरही अशी अवस्था आहे. सरकार इकडे येऊन गाडी तर चालवतं, कचरा तर साफ करतं, पण कचरा किती प्रमाणात साफ होतोय हे आपण स्वतःहून बघत आहोत. अजून आपण पुढे जाऊया, तिकडे तर खूप वाईट परिस्थिती आहे. घाण पाहिली, पण समुद्रात येताना म्हणजे माणसांची जी एंट्रन्स आहे समुद्राकडे यायची, बीच वर यायची, तर जसं की तुम्ही पाहतात 2 कलश असे उघडे घातलेले आहेत आणि एक कलश अक्षरशः तिथे ठेवलाय, तरी पण माणसांनी तिथे खाली घाण केलेली आहे. कलश मध्ये कचरा न टाकता कलशच्या खाली कचरा टाकलेला आहे. ते बघायला गेलं तर हे 2 कलश उघडे घातलेत, कारण ह्यांचं मला वाटतंय काही कामच नाहीये. म्हणजे सरकार देत आहेत, पण सरकार काय करतात आम्हाला समजत नाही. इथे बघितलं तर इथे मोठा असा कचरा आहे. हे एंट्रन्स आहे, तुम्ही बघू शकता, इथे एंट्रन्स आहे. इथून आपण बीच एंटर करतो आणि बीच एंटर केल्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता
कचरा बऱ्याच प्रमाणे आहे. तो कचरा कचऱ्याच्या डब्यात न जाता आज तो बीच वरती असाच मोकळा ठेवलेला आहे आणि बीच वरती असाच ठेवलेला आहे. बीच वरती तो ओसाड पडलेला आहे. तिथे ना कोणी बघतंय ना कोणी काय त्याची व्यवस्था आहे चांगली. असा हा प्रसंग आपण इथे बघतोय. हा निसर्ग आहे आणि ही निसर्गाची दुसरी बाजू. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.